UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाविकास आघाडीला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळणार, तर इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याचा अंदाज। TV9 रिपोर्ट्स पोलनुसार महायुती महाविकास आघाडीत काटेकी टक्कर, इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याची शक्यता, तर 13 ते 23 अपक्ष येण्याचा अंदाज। TV9 रिपोर्ट्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोल नंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। एक्झिट पोल नंतर भाजप ऍक्शन मोडवर, जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांशी भाजप नेते संपर्क साधणार, विजय बंडखोरांवरची कारवाई भाजप मागे घेणार, सूत्रांची माहिती। पुण्यात पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, निकालाआधीच सचिन दोडके आणि अश्विनी कदम यांच्या अभिनंदनाचे बॅनर। महाराष्ट्रात 65.2% मतदानाची नोंद, 30 वर्षांमधील सर्वाधिक मतदारांचा प्रतिसाद, राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद, 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल लागणार। पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का 70%हून अधिक, सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढला। मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीलाही फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक, महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। नाशिकच्या नांदगावमधील राड्या प्रकरणी 200 ते 250 जणांवर 4 वेगवेगळे गुन्हे दाखल, सुहास कांदे आणि समीर भुजबळांसह समर्थकांवर देखील कारवाई। सोलापुरात ठाकरे गटाचं प्रणिती शिंदेंच्या विरोधात आंदोलन, प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गट आक्रमक, अपक्ष उमेदवार काळादींना पाठिंबा दिल्याचा आरोप। मध्य नागपुरात ईव्हीएम मशीन नेणारी गाडी फोडली, अज्ञातांकडून ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक, तर झोनल अधिकारी अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट। वाशिम शहरात मतदान प्रक्रियेदरम्यान मोबाईलनं व्हिडिओ रेकॉर्डिंग, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटचं चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर, पोलिसांकडून गुन्हा दाखल। उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल, एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप। जळगावच्या राजमालती नगरमध्ये 2 कुटुंबाच्या वादात दगडफेक, मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती। राज्यातील किमान तापमानात घट, पुढील आठवडाभर तापमानातील आणखी घट होण्याची शक्यता, पुण्यात सर्वात कमी 12.2 अंश किमान तापमानाची नोंद। राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या चिंताजनक, 50% सरकारी कर्मचारी घरून काम करणार, तर खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम सुविधा द्यावी, राज्य सरकारचं आवाहन। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।